भारत पाकिस्तान देशामध्ये सीज फायर झालेला आहे आणि युद्ध थांबल्याची अधिकृत घोषणा होऊन जवळपास 2 ते 3 दिवस झालेले आहेत। मात्र तरी सुद्धा पाकिस्तानच्या हद्दीतून अजूनही ड्रोन ऍक्टिव्हिटी जी आहे त्या भारताच्या बॉर्डर नजीकच्या गावामध्ये पाहायला मिळत आहेत। आणि जम्मू मधल्या एका केंगा नावाच्या गावामध्ये मी उभा आहे, जिथे रात्री सुद्धा ड्रोनच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळालेल्या होत्या। सीज फायर झाल्यानंतर सुद्धा सीज फायरचं व्हायोलेशन पाकिस्तानकडून सातत्यानं होतंय आणि या सगळ्या परिसरामध्ये ड्रोनच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळालेल्या होत्या। आणि एका घरावरती हे ड्रोन जे आहे ते भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हाणून पाडल्यानंतर पडलेलं होतं। त्या घराजवळ मी आहे आणि आतमध्ये आपण पाहणार आहोत की जिथे हे ड्रोन टेरेसवरती पडलं आणि त्यानंतर स्लॅबचा जो काही पोर्शन आहे तो खाली तुटून पडला। आणि इथे या घरातली एक महिला जेवण बनवत होती, त्यांच्या डोक्यावरती तो स्लॅबचा छोटासा पोर्शन जो तो पडलेला होता आणि वरती ड्रोनचा जो भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने हाणून पाडल्यानंतर जो ड्रोनचा सांगाडा आहे तो सुद्धा पडलेला होता। सध्या पोलिसांनी हा ड्रोनचा सांगाडा ताब्यात घेतलेला आहे आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे। मात्र पुढच्या बाजूला आपण पाहतोय की टेरेसच्या वरच्या बाजूचा पोर्शन जो तुटून पडलेला आहे, स्लॅबचा काही भाग पडलेला आहे, त्याच्या अगदी वरच्या बाजूला हा ड्रोनचा मारा झालेला होता। टेरेसवरती हे ड्रोन पडलेलं होतं आणि भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे जे काही ड्रोनच्या हल्ल्यांना काउंटर केलं जात आहे किंवा जे ड्रोनच्या हल्ले हाणून पाडले जात आहेत त्याचे सांगाडे आणि त्याचे अवशेष या सगळ्या गावच्या आसपासमध्ये अजून सुद्धा पाहायला मिळत आहेत। सध्या या खालच्या पोर्शन जो आहे तो तुटून पडलेला पाहिला, मात्र टेरेसवरती हा जिथे ड्रोन पडलेला होता ते सुद्धा आपण पाहणार आहोत। ही सगळी जी भिंतीच्या बाजूला जे छर्रे पडलेले आहेत ते या ड्रोनच्या माऱ्यामुळेच पडलेले आहेत, कारण ड्रोन आकाशामध्ये घिरट्या घालत होते आणि पुन्हा एकदा संशयास्पद हालचाली या केंगा गावामध्ये पाहायला मिळालेल्या होत्या। जम्मू काश्मीरच्या अगदी बॉर्डरवरचं हे गाव आहे आणि इथे हे सगळ्या हालचाली पाहायला मिळाल्यानंतर या ड्रोनला काउंटर करून इथे हाणून पाडण्यात आलं आणि त्याचे सगळे निशाण जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा जो खड्डा आपल्याला पाहायला मिळतो आहे इथेच हा ड्रोनचा सांगाडा पडलेला होता आणि फक्त एकच नाही तर या गावातल्या आणखी काही भागामध्ये अशा पद्धतीने ड्रोनच्या जे ऍक्टिव्हिटी आहेत त्या पाहायला मिळालेल्या होत्या। आणि त्यानंतर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने हे ड्रोनचे हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सीज फायर झाल्यानंतर पाकिस्तान सुधारेल असं बोललं जात आहे, मात्र तरी सुद्धा पाकिस्तानकडून सातत्यानं सीज फायर व्हायोलेशन केलं जात आहे आणि पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असलेलं पाहायला मिळतंय। हे आपण पाहतोय हे लोखंडी जे पत्र्याचे भाग आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत की ड्रोनचा हल्ला परतवून लावत असताना भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं कशा पद्धतीने या सगळ्याला काउंटर केलेला आहे। हा स्टीलचा ग्लास पाहतोय आणि पूर्णपणे फुटलेल्या अवस्थेमध्ये आहे, कारण ड्रोन जेव्हा आकाशामध्ये घिरट्या घालत असतात तेव्हा भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम कडून अशा पद्धतीनं सगळे हल्ले जे आहेत ते पूर्णपणे परतवून लावण्यात आलेले आहेत। या सगळ्या भिंतीवरचे हे सगळे छर्रे पडून जे काही डॅमेज झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या भागामध्ये हे किरकोळ नुकसान जे आहे ते पाहायला मिळतंय। हा ड्रोन होता त्यामुळे फारसं नुकसान झालेलं नाहीये, मात्र शस्त्रसंधीचं उल्लंघन हे पाकिस्तानच्या हद्दीतून सातत्यानं होतंय हेच आपल्याला यावरून पाहायला मिळतं आहे। ज्या घरावरती हा ड्रोनचा भाग आणि पोर्शन पडलेला होता त्या घरातील व्यक्तींशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांनी नेमकं रात्री काय पाहिलेलं होतं। रात को आसमान में कई सारे ड्रोन यहाँ पे दिखाई दे रहे थे। इंडियन एयर डिफेंस सिस्टम में वो मार गिरा है, लेकिन क्या आपने सुना कब ये हुआ, कितने बजे रात को ये घटना घटी? ये वो 8 बजे हुआ था। ये ड्रोन जो पाकिस्तान ने भेजा था, पाकिस्तान ने भेजा था। हमारे जो है ना आर्मी वाले जो है ना उन्होंने गोली उनको चलाई और वापस भागे और वापस भागे ना। हमारे जो हमारी रसोई है, जो रसोई खाने बनाने वाली के लेंटर डाला उस पर, उन्होंने क्या किया, उन्होंने ड्रोन ने इधर फेंक दिया, गोला फेंक दिया हमारे ड्रोन का टुकड़ा। हाँ जी, ड्रोन का टुकड़ा यहाँ पे गिर गया। हाँ, इधर गिर पड़ा। उन्होंने टुकड़ा नहीं गिरा, बम ड्रोन ने बम फेंका इधर। अच्छा। तब हमारा ये लैंडर फाड़ दिया उसने। जब ये यहाँ पे टेरेस पे गिरा तब अंदर रसोई है आपकी, वहाँ पे कौन खाना बना रहा था, आप बोल रहे थे? ना खाना बना रही थी। हाँ। और ये जब इधर फेंका उसने ऐसे उसने धमाका दिया, उसने बहुत जोर से धमाका दिया। हाँ। और उसने धमाका दिया लैंटर का जो नीचे वाला सिरा जो है ना बड़ा वाला टुकड़ा, कोई 1 केजी वाला टुकड़ा उससे सिर पर गिर पड़ा। आसमान में आपने और आपको क्या देखा था, कितने सारे ड्रोन आपको दिखाई दिए थे? इधर हमारे कम से कम कोई 20-25 ड्रोन में हमने देखे थे। अच्छा, सभी मार गिरा इंडियन एयर डिफेंस सिस्टम? सभी गिरा दिया, कोई वापस नहीं किया वो। अच्छा। हाँ, तो इसके अलावा कई और ठिकानों पे ऐसे ड्रोन के टुकड़े गिरे हैं? 4 ड्रोन और भी उन्होंने गोले फेंके हैं। अच्छा। हाँ, हमारे 4 गोले फेंके हैं उन्होंने। एक इधर हमारे नजदीक ही है, 2-3 हमारे गाँव में है, रही गाँव में। अच्छा, तो ड्रोन के जो टुकड़े हैं टूटे हुए, हाँ जी। वो पुलिस लेके गई रात को या फिर आर्मी वाले यहाँ पे आए थे? रात को पुलिस वाले नहीं ले गया। हाँ। अभी सुबह आया वो। अच्छा। सुबह आया, फिर उन्होंने देखा आसे पासे, रात को कुछ नहीं दिखाई दे रहा था। हाँ। फिर बाद में फिर रात को फिर सुबह आए, सुबह देखा था हमारे दूसरा हमारा भाई है उसके मकान के उधर पड़ा था। हाँ।
पिछले बार जो गिरगिटी है ना, जो पिछली बारी होती है। किसी को कुछ लगा था रात के इस हमले में? ना ना, लगा नहीं है। अच्छा, लगा कुछ नहीं है, लेकिन डर तो लगता है, हर बार ये ड्रोन आते हैं। भाग जाते हैं हम इधर से, घर से छोड़ के ना, हम उधर पर ज्यादा गवर्नमेंट रात की। को जब अपने ड्रोन देखे तब यहाँ से भाग गए थे या फिर कहीं दूर गए थे आप? जब पर इधर बहुत जोर से धमाका दिया ना, हाँ। हम फिर सभी जितना भी हमारा परिवार सब भाग गया, और उधर सड़क की पुली है उसमें नीचे चले गए। गवर्नमेंट ने हमारे को ना कोई बंकर देते हैं ना, तब भी हम खुश रहते हैं। बंकर भी नहीं है, वो गवर्नमेंट की पुली है, उसमें दौड़ जाते हैं। कम से कम कोई 150 भारत पाकिस्तान की जंग अब रुक गई है, लेकिन फिर भी ड्रोन के हमले किए जा रहे हैं। आपके गांव के ऊपर ये ड्रोन मंडरा रहे हैं। क्या आप कहना चाहेंगे? बॉर्डर के इलाके में रहते हैं आप। हम ये कहते हैं ज्यादा शांति रहे, शांति नहीं तो फिर जंग लगे और क्या करना फिर। हाँ, हमारे को जो है ना, पाकिस्तान से हमेशा का डर है हमारे को। हाँ, हमेशा ही डर रहता है। उग्रवादी भी जो है ना, अभी आज फायर कर दिया, कल उग्रवाद आ गया, वो भी हमारे को डराते हैं आके। कोई कुछ करते हैं, कोई कुछ करते हैं। हमारे को बहुत खतरा है वो। हमारे को गवर्नमेंट ने जो ना बंकर देना चाहिए। हाँ, बंकर के रहने के। गांव में बंकर नहीं है? फिर कोई बंकर नहीं है हमारे गाँव। सामने वाले गांव में बंकर है जो बॉर्डर के नजदीक है, नजदीक जो है ना एलओसी के पास, वो है हमारे 2 किलोमीटर हमारा घर। बाकी जो लोग हैं जो बाहर गए थे, दूर गए थे बॉर्डर से, वो वापस आए हैं गाँव में? वो कई आ गया, कई उधर ही बैठे हुए हैं। अच्छा, तो आपको क्या अपील की है? आप बाहर रहें या फिर घर में सुरक्षित रहें? हमें घर में जो ना, हम तो बाहर भी चले जाते हैं। अच्छा, मगर कौन करेगा, उधर हमारा कोई है नहीं है, कोई ना कोई देखने वाला ना कुछ भी है। या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि जिथे या ज्या घरावरती ड्रोन पडला त्या ड्रोनला पाडत असताना इंडियन आर्मीनं ज्या पद्धतीनं प्रतिहल्ले केले आणि ड्रोन हाणून पडला त्याचे दृश्य आपण पाहतो। हे सगळे स्टीलचे ग्लास सुद्धा पाहिले, ज्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही डॅमेज झालेले आहे त्यावर अंदाज येईल की किती मोठ्या तीव्रतेने हे सगळे ड्रोन हल्ले पाडले जात होते। मात्र पाकिस्तानच्या हद्दीतून आलेल्या एकही ड्रोनमुळे नुकसान जे आहे ते अद्याप तरी झालेलं नाहीये। आपली एअर डिफेन्स सिस्टीम ही सुवर्ण कवच सारखं काम करते आणि सातत्याने त्याचे जे काही प्रत्यय आहेत ते आपल्याला आलेले आहेत। मात्र जम्मू काश्मीरच्या अनेक बॉर्डरवरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं पाकिस्तानच्या हद्दीतून सीज फायर म्हणजेच युद्धबंदी झाल्यानंतर सुद्धा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जाते। गोळीबाराचे आवाज लोकांना ऐकू येत आहेत आणि ड्रोनच्या सुद्धा ऍक्टिव्हिटी आकाशामध्ये पाहायला मिळत आहेत आणि काही ड्रोन हल्ले जे परतवून लावण्यात भारताला यश आलेलं आहे किंवा जे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत त्याचे जे काही अवशेष आहेत ते या सगळ्या गावच्या नजीकच्या लोकांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी लोकांच्या मनात अजून सुद्धा भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर।